नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जे उन्हाळ्यात करायची कामे आहेत, पाळी देणे, नांगरटीनंतर आडव्या उभ्या पाळ्या देऊन जे धसकट आहेत, ते धसकट पाळीनं मोकळे होऊन त्याला आपण पुन्हा जमा करून त्याला बाजूला काढून जाळून टाकण्यात येते। म्हणजेच रान साफसफाई जे आपले जमा झाले दसकट ज्वारीचे अजून कशाचे पण हे आपण बघू शकतो। याच्यात ज्वारी होती त्याची दसकट आहेत हे, आणि याला आडवे उभे पाळी देत आहेत आणि त्यानंतर याला जमा करून याला जाळून टाकण्यात येईल, नष्ट करण्यात येईल आणि रान एकदम काळेक्षार होईल। त्याला ते बघते जे दिसतंय समोर, तर त्याला आडी उभी पाळी झालेली, त्याला आता जे धसकट आहेत ते आता जमा करायचे। त्याला जमा करून नंतर मग त्याची विल्हेवाट लावावं लागेल। शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये रान साफसफाई करणे आणि जे धसकट गवत फिवत जे आहे ते पूर्णतः पाळीच्या साहाय्याने आडव्या आणि उभ्या पाळ्या देऊन त्याला नष्ट करतात आणि रान एकदम साफ होऊन जातं आणि पेरण्या योग्य होतं। पेरण्याला एकदम सोपं जातं, कारण पेरताना जे आहे ते दसकट गवत काळे मध्ये जे आहेत ते आपल्याला लागत असतात, त्यामुळे पेरणीला अडथळा येतो। हे आपण बघू शकतो। आणि या 2 दिवसाखालीच पाऊस पडल्यामुळे रान एकदम नरम जात आहे, ढेकळं जिरून गेले याच्यामधले, त्यामुळे पावसाची पण मदत झाली रान नरम होण्यासाठी आणि पाळी आडी उभी देण्यासाठी एकदम सोपं जातं पाऊस पडल्यानंतर। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी आपण पुन्हा चॅनलला भेटूच। व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबा। तोपर्यंत नमस्कार।